जीवनात संघर्ष केला सराणी, जीवनात संघर्ष केला सराणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी. तू घराचा आधार, तुझ्यामुळे झाला साऱ्यांचा उद्धार, पुरी सोसले तू नियतीचे घाव, ध्यासाने तुझिया जिंकला सडा. स्वप्न झाले साकार उघड आता पापणे, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी. मी आता काय करते माहिती आहे का, मी ना आता डायरेक्ट सुकन्याशीच बोलते. हो, नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमचं काम नक्की करते. आत्याच्या रूम मधून 300 रुपये तू घेतलेस ना? काय मी? आणि आत्याच्या रूम मधून पैसे? दादा एवढा आजारी पडलाय, घरात चोरी होतीये. गणराया, हे सगळं तुलाच दूर करायचं. अरे आपल्याच घरातले पैसे घेणारा चोर म्हटला जातो का? त्यात हाऊस माऊस करण्याचं वय तुझं. आत्या ही तुझीच, म्हणजे पैसे पण तुझेच नाही का? प्राची, बोल ना काहीतरी, बोल बोल ना. अगं मी तुला इकडे बोलायला घेऊन आलाय, बोल ना. काय बोलू? काही बोल. तू मला सांग जरा, तू कसला विचार करतेस? हा भावेश, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना रे? अगं ही काय विचारण्याची गोष्ट झाली का? खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे, खरंच खरंच. किती? आता मी काय तुला फिल्मी हिरो सारखं ओरडून दाखवू? आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू? नाही, नको. नाही ना, सांगतो. नको, खरं काय ते मला ऐकायचंय, जगाला ऐकायचं नाहीये. अगं पण तू तोच प्रश्न कशाला विचारते नेहमी? भावेश, तू नक्की लग्न करशील ना माझ्या बरोबर? अगं हो, पण एवढा पुढचा विचार आताच कशाला करायचा? नाही रे, मला खूप टेन्शन येतं कधी कधी. कसला टेन्शन? कसलं? माझं लग्न तुझ्या बरोबर होईल की नाही याचं. अगं कोणाचा फोन आला यार? आसू, जय माता दी. कॉलेज पट्टी ले आवीस ने? 1 कलाक लागसे. हाँ मुकावे. हाँ त्या आपण काय बोलत होतो? कोणाचा फोन होता? अगं घरून फोन होता यार. पण कोणाचा? मम्मीचा. आता आपण काय बोलत? मी आपल्या लग्नाचं विचारत होते. हे लग्नाचं सोडून काही बोल. आपलं हे काय वय आहे? असं काय बोलतोस तू? अगं प्राची, हे तू त्या दिवशी तू राणी कलरचा ड्रेस घातलास ना, खूप मस्त दिसत होतीस. काची लोक. तुला तो ड्रेस आठवतोय? हा मग. अच्छा, तू बघतोस तर माझ्याकडे? हो, म्हणजे काय, मी तुझ्याकडेच नेहमी बघतो. हो, बघितलं मगाशी माझ्या मैत्रिणी चाललेल्या तेव्हा तू नक्की कोणाकडे बघत होतास? अगं तसं नाही ग, यू आर माय स्वीट हार्ट. भावेश, बस एवढं गोड बोलू नकोस, नाही तर मला डायबिटीज होईल. बरं नाही बोलत प्राची. भावेश, चल ना निघूया आपण. ए यार, हे तुझं नेहमीच आहे, एक ते लेट यायचा आणि लवकर जायची गोष्टी करतो. दिस इज नॉट फेअर. भावेश, अरे घे ना समजून, मला बदलापूरला जायचंय आणि ट्रेन किती लेट असतात माहितीये ना. प्लीज. ओके, ॲज यू विश. ठीक आहे, चल मी निघते. ए थांब, आपण सोबत जाऊया. नको, कोणतरी बघेल.
आपण रिक्षामध्ये जाऊया ना. मग काय झालं ना. परमेश्वरा, परमेश्वरा, अरे अरे गेले 4-5 दिवस मला तुझी अर्चना नाही करता आली रे, नाही करता आली. म्हणून तू रागावला तर नाहीस ना? हा? गजानना, गजानना, अरे तुला असं माझ्या आनंदीनच इथं ठेवलेलं दिसत. माझ्या माझ्या तब्येतीची तिला खूप काळजी आहे म्हणून तुला असं. गजानना, हे बघ, आता आता मला बरं करायची संपूर्ण जबाबदारी ही तुझ्यावर आहे. नाहीतर तू असा नाही. माझ्यासाठी मी मागणं मागत नाहीये, तर माझ्या सुकन्यासाठी तरी मला लवकर बरं करते, लवकर बरं कर. तिची तिची तडपड, तिची धावपळ, तिची तळमळ मला नाही बघवत रे, नाही बघवत. सर, छान झाली ना मीटिंग? ते सगळे इम्प्रेस झाले आपल्या प्रेझेंटेशन. आणि थँक्स, तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला. ऍक्च्युली तुला या प्रोजेक्टची एबीसीडी माहिती नसतानाही तू जे काही बोललीस, इट वॉज अ ब्रिलियंट, गुड. थँक्यू सर. पण याचं सगळं क्रेडिट शोभना मॅडमला जातं. त्यांनी जर मला ही संधी दिली नसती ना, मी काहीच करू शकले नसते. मॅडम, जरा गरीबाकडे लक्ष द्या की. आहे माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही तुमचं काम केले, तुम्ही आमचं काम करा. अहो, करणार तुमचंच काम. खरंच त्यांचे खूप उपकार झाले माझ्यावर. व्हॉट? उपकार? अगं, तू माझ्या मामाची एम्प्लॉई आहेस. तू जेव्हा चांगला परफॉर्मन्स करतेस तेव्हा कंपनीला फायदा होतो, तुला सॅलरी मिळते, कंपनीला प्रॉफिट होतो. इट इज जस्ट बिझनेस. इथे सगळेच इमोशनली वागतात. मग त्यात काय वाईट आहे? त्यात चांगलं तरी काय आहे? हो मॅडम, हो मॅडम, माल बाकी एक नंबर पाहिजे, आमच्या आवडीचा. सर, उशीर होतोय, निघायचं? Oh yes. It was a nice company. मी टू. हो 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 हा, येऊ. हो, या या या. नमस्कार. कमाल आहे. ताई. प्राची, तू कधी आलीस? आप आसमान से तारे तोड़ रही थी तब. कसला विचार करत होतीस ग इतका? काही नाही ग, झोप येत नव्हती म्हणून येऊन बसले होते. सच बोल रही हो या कुछ छुपा रही हो? किसी ने तुम्हारी नींद चुरा ली है क्या ताई? प्राची, काहीतरीच काय. तू तर थेट जमिनीवरून चंद्रावर पोहोचलीस. तुला माहितीये प्राची, लहानपणी ना बाबांच्या मांडीवर झोपून मला हे चांदणं बघायला खूप आवडायचं. बिचारी बाबा एवढे थकलेले दमलेले असायचे, तरी रात्रभर इथे बसून राहायचे.
आणि त्यांच्या मांडीवर झोपून मी चांदणं बघत राहायचे. आणि तुला माहिती, तुला सुद्धा हे चांदणं बघायला खूप आवडायचं. तू माझ्या मांडीवर झोपायचे आणि हे चांदणं बघायचे. तू ना आईपेक्षा जास्त माझ्याकडेच असायचे. ताई, म्हणूनच मला अजून सुद्धा तुझ्या कुशीत झोपायला खूप आवडतं ग. अगं रूम मध्ये तू नव्हतीस म्हणून तुला शोधत मी इथे आली. तुला माहितीये ना मला तुझ्याशिवाय झोप येत नाही ते. ठीक आहे, झोप येते का? चल आपण जाऊया. नाही नको, आपण थोडा वेळ थांबूया अजून. बर. अजूनही तितकंच चांगलं वाटतंय ना? छान. खूप छान वाटतंय. सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी. अगं आत्या, पक्याबाई आला, चल लवकर डबा दे. हो हो, थांबेल किती 2 मिनिटं. अगं पक्याबाई माझ्यासाठी थांबेल, पण 8:12ची ट्रेन थांबेल का? आणि त्यात आज संडे, मेगा ब्लॉक. चल येते. हो, नीट जा बाळा. हो हो हो, सावकाश जा. ओके. वंस, वेळीच आवरा. मला माझ्या पोरीला रिक्षावाल्याच्या गळ्यात नाही बांधायची, समजलं? हो हो, समजलं. बराच वेळ झाला वाट बघत होते. होय ना? पण वहिनी, जशी दृष्टी असते तशी सृष्टी दिसते माणसाला, समजलं? एखाद दिवशी त्याच रिक्षात बसून कायमचं तोंड काळं करेल ना ती, तेव्हा समजेल. अगं मग बसा ओरडत. मलाच मिलीला काळजी. मीला रोज सकाळ सकाळी येतो तिला न्यायला. कोण येणार आहे सकाळी सकाळी? येणार नाहीये, मग येऊन गेले कोण? तुमचे जावई. कोण म्हणाली? यांनाच विचारा ना कोण येऊन गेले ते. बाई 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 बाई, हिचं काही खरं नाही रे. दादा, ही मध्येच अशी काय वागते रे? जाऊ दे ग. काय आज पगार आणून दिला ना म्हणजे मग खुश होईल. बरं चल, मी निघतो. तू कुठे निघालास? ते म्हणजे काय, कामाला. हा, मी बरी जाऊ देईन तुला. अगं पण आज मला पगार आणायला ते काही नाही, डॉक्टरांची परमिशन मिळाल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही. अगं नाही. आमच्या इकडे चल. अगं हे बघ, ना, आतमध्ये चल. माझ्या तू. तब्येतीला आतमध्ये चल, तू आराम कर. अगं असं- ऐक माझं. अक्षय, कशी झाली कालची मीटिंग? कम ऑन मम्मी, किती वेळा तोच प्रश्न विचारशील? ओके, नवीन प्रश्न विचारते. कशी वाटली सुकन्या? मॉम, का? एक कलीग म्हणून, असिस्टंट म्हणून विचारू शकत नाही मी? शी इज गुड, केपेबल आहे, हुशार आहे. I knew it. She's capable. ती हुशार आहे. करेक्ट. मुलगी म्हणून कशी वाटली? कम ऑन मॉम, पण ती एक चांगली मुलगी, पण कलिग म्हणून. सो बोरिंग. येस. चल, मला लवकर तयार व्हायचंय. निघू? गेट आउट. मॉर्निंग मॅम. हाव आर यू? गुड मॉर्निंग. बस चहा पितेस? नको. अगं शुअर? खरंच नको. तुला 100 वर्ष आयुष्य आहे. का बरं? कारण अक्षय आता तुझ्याच बद्दल बोलत होता. माझ्याबद्दल? काय म्हणाले अक्षय सर? म्हणाला की ती एफिशियंट आहे, ती केपेबल आहे, ती हुशार आहे. आणि म्हणाला कालची मीटिंग तू खूप छान हँडल केलीस म्हणून. मी काहीच नाही केलं. म्हणजे सगळं तर अक्षय सरांनीच केलं. माझा वाटा फक्त 10% होता. बर. पण अक्षय सर माझं कौतुक करत असतील ना, तर खरंच दॅट्स रिअली नाईस ऑफ यू. आहेच माझा अक्षय असा.
बी ऑनेस्ट, कसा वाटला माझा अक्षय? सांग. खरं सांगू का मॅम, अक्षय सर माणूस म्हणून खूपच चांगले आहेत ना? हो, पण आय मीन मला असं वाटतं की त्यांच्या लिस्टमध्ये मैत्री नाती हा विषयच नसावा. मला असं वाटतं चांगले असतील. आय मीन आहेत. सो राईट. हाय सुकन्या. हाय. चल मग आम्ही निघतो. ओके बाय. ओके बाय. ऑल द बेस्ट. बाय. टेक केअर. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. दादा, चवळीची पालेभाजी बटाटा घालून केलेली आहे. कर सुरुवात कर. सावकाश. काय झालं रे दादा? आवडली नाही का भाजी? आनंदे वैताग आलाय ग. असं नुसतं घरी बसून गिळायचं. अरे असं काय म्हणतोस? आजार पण म्हटलं की हे असं होणारच ना दादा. पण आता 8 दिवस झाले मी घरी बसू नये. नाही, माझी तब्येत चांगली आहे आता. हे तू कोण ठरवणार? डॉक्टरांनी ठरवायला हवं की नाही? त्यांनी एकदा म्हणू दे ना की तू बरा झालेला आहेस, मग झालं. त्या डॉक्टरांना काय होतंय म्हणायला विश्रांती घ्या म्हणून, पण आपली परिस्थिती आपल्याला माहिती. डॉक्टर कोण आहे? तू आहेस का तेच? आनंदे, आनंदे अगं माझी सुकन्या बघ ना, दिवस रात्र आपली राबते घरासाठी. दिवस उजाडल्यापासून ते संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत आपली कष्ट कष्ट आणि कष्ट करते. आणि मी इथं बसून फुकटचं गिळतोय. अरे असं काय म्हणतोय दादा? जेव्हा कष्ट करायचे होते तेव्हा तूही कष्ट केलेसच की. रात्र नाही पाहिलीस, दिवस नाही पाहिलास. आता जरा तब्येतीचा ऐकावं. अरे दादा नाही आनंदे, आता मी ठरवलंय. काय? आता विश्रांती बास झाली, मी उद्यापासून कामावर जाणार. अजिबात जायचं नाही. लहान मुलासारखा हट्ट केलास ना तर खांबाला बांधून ठेवीन मी. काय? खांबाला बांधून ठेवेन मी. खांबाला बांधून ठेवणार तू? हो. चल जेव जेव. सावकाश. म्हणजे ना भाजी कशी झाली ते सांगा आधी मला. मस्त झाली. वा. अरे तुम्ही घ्या की, असते कशा बाई. अहो मॅडम तुम्ही बी घ्या की. घ्या 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 घ्या, अजून नका घ्या. मी घेतो, तुम्ही घ्या. म्हणजे बरेच दिवस भेटायचं चाललं, पण कामच होईना आपलं. नाही म्हणजे एवढे सांगावे धाडले तुम्हाला. मग कुठपर्यंत आलं आपल्या कामाचं काय? तसं नाही, तुमचंच काम करत होते मी. हो, मी सुद्धा त्यांना सारखं तेच सांगतेय, साहेबांचं काम लवकर करा, साहेबांचं काम लवकर करा. हो की नाही? हो वय वय, हे बघा काय बी करा, कसं बी करा, पर लवकर उरका हो. अजून किती दिवस खाणार तुम्ही माझे? अहो मी प्रयत्न करतेच आहे हो, पण काय करू, तेच आजारी पडलेत. अरे मग चांगलंय की. अहो हाच तर मोका आहे. जरा जोर लावा आणि एक खाऊ 2 तुकडे करा. काय अहो कसं शक्य आहे, तेच आजारी पडलेत. आता असं कसं बोलणार मी? अहो मी सांगते, म्हणजे तुमचे मिस्टर आजारी आहेत, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ना, तर तुम्ही जरा त्यांची चांगली सेवा करा, त्यांना जरा मस्का वगैरे मारा. आता हे सुद्धा तुम्हाला सांगायला हवं का विभाबाई? हे बघा बाई, तुम्ही मागची काही काळजी करू नका, ते सगळं मी बघतो. अहो काय सावित्रीबाई, अगदी बरोबर आहे. असं म्हणताय? बघते मी. अहो बघता काय, कृती करा कृती. हा करा. अच्छा मग निघू मी? निघताय? 1 मिनिट हा प्लीज. संभा, ए संभा.
हे आपली पहिल्या भेटीची आठवण म्हणून प्रेमाची भेट. हा? का? म्हणजे अहो आता तुम्ही आमच्या सासूबाई होणार ना, मग सासूबाईंची काळजी नको का घ्यायला, म्हणून आपली जावयाकडनं प्रेमाची भेट. घ्या 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 ना. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. अच्छा. हा परते काम मात्र व्हाय बाहेर लवकरात लवकर. हो. अच्छा येते मी. बघ विभा, सुकन्या माझी मुलगी आहे. नाही, माझीच मुलगी आहे. तिला तू आपलं कधी मानलंच नाहीस का? आणि एका 45 वर्षाच्या बिजवराशी लग्न लावून तू सावित्रीपणाचा आव्हानाला निघालीस. विभा, किती खालच्या दर्जाला गेलीस तू.